आपण या ठिकाणी परमार्थाचा आनंद जीवनामध्ये सुख शांती समाधान कसं मिळेल, समाधानासाठी काय प्रयत्न करावे लागतील, त्याचा उद्देश असा आहे या कार्यक्रमाचा की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण या ठिकाणी शेती करत असतो, व्यवसाय करत असतो, नोकरी करत असतो। या व्यापारामधून आपल्याला परमार्थाकडे जाण्याचा मार्ग मिळत नाही, वेळ मिळत नाही। मग शहरातली मंडळी या ठिकाणी कामधंदा करून आल्यानंतर एक विश्रांतीचं साधन, एक ज्ञानाचं साधन कुठेतरी असलं पाहिजे आणि या माध्यमातून ही सगळी वारकरी संप्रदाय मंडळी एकत्र येत आहेत आणि एकत्र आल्यानंतर आपल्याला सरळ साधा सोपा भक्तीचा मार्ग, नामाचा मार्ग, आपला एक विरंगुळा म्हणायला काही हरकत नाही आहे अशी त्यांच्यासाठी आम्ही वेळ मर्यादित ठेवलेली आहे। सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे, परत 2 ते 3 परत ज्ञानेश्वरी पारायण आहे, 4 ते 5 प्रवचन आहे, संध्याकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ आहे। हा हरिपाठ संपूर्ण परिसरात असणारे जे हरिपाठ मंडळ आहे हे सर्व मंडळींना आम्ही आमंत्रित केलेले आहे। त्यानंतर 9:30 ते 7:30 ते 9:30 असं कीर्तन आहे। त्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून सर्वांना या ठिकाणी आनंद मिळण्यासाठी ही सर्व क्षेत्रातली मंडळी आपण या ठिकाणी पाचारण करतोय। सर्वांना आमची विनंती आहे की बाबा ह्या जीवनामध्ये आपल्याला जर परमार्थ सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये करायचा असेल तर कुठेतरी मनाला शांती पाहिजे, कुठेतरी अध्यात्माची जोड पाहिजे, कुठेतरी परमार्थाचं साधन पाहिजे। हे परमार्थ जे आहे हे आपल्याला याच ठिकाणीच आहे, कुठेही जाण्याची गरज नाही आहे। कारण अनेक तीर्थयात्रा केल्या तरीसुद्धा आपल्या घरामध्ये जर पाहिलं, आपल्या आईवडिलांची सेवा करून जर त्यांना दैवत मानलं तर त्याच ठिकाणी भगवंत आपल्याला दिसत असतो। तसं ज्या ठिकाणी आपल्या गावामध्ये मंदिर असो, आपल्या शहरामध्ये मंदिर असो, आपल्या भागामध्ये मंदिर असो, या मंदिरामध्ये सेवा करणारे सगळे वारकरी असतात आणि म्हणून या वारकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला या भक्तीतून, या भजनातून, या ज्ञानामधून आपल्याला देव दिसत असतो। त्या माध्यमातून या शहरातल्या सर्व मंडळींनी आपण सर्वांनी भाग घ्यावा अशी आमची तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे। तेव्हा असणारे सर्व वारकरी संप्रदायाचे जेवढे मंडळी आहेत, दापोली असू द्या, खेड असू द्या, चिपळूण असू द्या, मंडणगड असू द्या, महाड परिसरातली मंडळी असू द्या, आपल्याला ज्या दिवशी जशा प्रकारे वेळ भेटेल त्या प्रकारे आपण आपल्या या भव्य कीर्तन महोत्सवासाठी वेळ द्यायचा आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला जेवढं या ठिकाणी परमार्थ साधन करायचं असेल, साध्य करायचं असेल ते आपण प्रत्येकाने करायचं आहे। शहरातल्या तमाम मंडळीला आमची विनंती आहे की आपण थोडासा वेळ द्या आणि थोड्याशा वेळामध्ये या दापोली शहराचं जे या ठिकाणी चैतन्य आहे, दापोली शहराचं या ठिकाणी नाव आहे, जसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असा दापोली तालुका आहे। या ठिकाणी आता पर्यटनाचं साधन वाढलेलं आहे, सगळ्या बाबतीत दापोली शहरामध्ये उन्नती झालेली आहे, परंतु परमार्थामध्ये मात्र दापोली शहर हा मागे आहे आणि म्हणून ते आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करत असताना अनेक कठीण परिस्थितीला आम्हाला सामोरे जावं लागत आहे। त्यासाठी शहरातली मंडळी, व्यापारी असू द्या, दुकानदार असू द्या, वारकरी असू द्या, अन्य सर्व संप्रदायाचे मंडळी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि त्या माध्यमातून हा भव्य दिव्य या ठिकाणी कीर्तन महोत्सव होतोय। तरी आपण सर्वांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा। या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे माझे पत्रकार बंधू आलेले आहेत, त्यांना आमची विनंती आहे की हा सोहळा आव्हाने मिळून हा जो नामाचा यज्ञ आहे, दानाचा यज्ञ आहे, ह्या यज्ञामध्ये पूर्ण फुलाचे पाकळी टाकून या ठिकाणी खरीचा वाटा प्रत्येकाने देऊन या यज्ञामध्ये सामील व्हावं आणि शहरातील मंडळींना याचा आनंद आपण प्राप्त करून देऊ अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की 24 तारखेपासून आपण या यज्ञामध्ये सामील व्हावं। कार्यक्रमाचं नियोजन असं आहे, सकाळी 24 तारखेला या ठिकाणी आपलं पूजन होणार आहे आणि पूजन झाल्यानंतर दुपारी त्या दिवशी एकादशी आहे, 3 वाजता बरोबर दिंडी नगर प्रदक्षिणा निघणार आहे आणि या दिंडीमध्ये सर्व शहरातील महिला वर्ग, बाळ वर्ग, सर्व पुरुष मंडळी, टाळकरी, भजनकरी यांनी येऊन ती दिंडी नामदेव मंदिर, प्रभू रामाचं मंदिर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दापोली शहरातून फिरणार आहे। या दिंडीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। त्याचबरोबर 29 तारखेला संत संमेलन आहे, त्याचं टायमिंग आहे
3 ते 5 या संत संमेलनामध्ये श्री अनंत विभूषित जगद्गुरू रामानंद नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिणपेठ नाणेसधाम रत्नागिरी यांची या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा लागणार आहे। त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली मुंबई हे सुद्धा येणार आहेत। हरिभक्त पारायण चैतन्य महाराज कबीर देवाची आळंदी हे त्या दिवशी येणार आहेत। सद्गुरू अरविंदनाथ महाराज गणेशनाथ महाराज संस्थान शिवतीर्थ ख महाडार हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। धर्माचार्य प्रचारक सद्गुरू ज्ञानराज दादा महाराज इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख आहेत। साधका आश्रम मोठे आढाव पेन हे उपस्थित राहणार आहेत। परमपूजनीय तपोनिधी फणसेबाबा महाराज महाड तालुक्यामध्ये संपूर्ण संप्रदाय त्यांनी उभा केलेला आहे, त्यांची उपस्थिती राहणार आहे। या कोकण भागामध्ये ज्यांचं नाव आहे हरिभक्त पारायण भगवान खोकरे महाराज, ते अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तेही या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेच्या निमित्ताने संत संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हरिभक्त पारायण प्रसाद महाराज पानसरे महाड यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि दापोली मंडणगड खेड तालुक्यामध्ये असणारे ज्या मंडळींनी आपल्या भागामध्ये हा वारकरी संप्रदाय उभा केलेला आहे यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे। या सर्वांचं या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्व वारकऱ्यांनी भक्तांनी सर्व संप्रदायाच्या मंडळींनी आपण उपस्थिती या ठिकाणी उपस्थित राहून या आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी आपणास विनंती करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी।